देशातील सुशिक्षित राज्य केरळ. शीतल ऑसम सुटले की कोडे. पण माझं कुठं नाही सुटलं अजून. का ग काय झालं? रावल्या, अरे मला सांग, आपण कमान कशी उभी करणार आहे? शीतल तू डिझाईन अजून बघितली नाहीस? अगं लय ऑसम आहे. अशी सिमेंटची मोठी कमान उभी करायची आणि त्याच्या संगमरवर लावल्याची. कसलं पॉश ना. खरं होय? अगं मग एक आपला भाव होता ना, त्याला साजेशी अशीच कमान उभी करायची. रावल्या, समज समज फक्त हा. आपण जर कमान कमी खर्चात उभी केली आणि उरलेल्या पैशांनी केरळ मधल्या पूरग्रस्तांना मदत केली तर? आता ही मधनच काय काढलंच केरळच? अगं त्यापेक्षा आपण मोठी कमान उभी करू की. अरे मी कमान उभी करायला नाही थोडीच म्हणते. मी फक्त म्हणते की जर का आपल्याला दोन्ही जमलं तर सोन्याहून पिवळं नाही का? अगं पण हे बघ रावल्या, एक गोष्ट मी तुला नक्की सांगू शकते. आपला ऐक्य असताना तर तो बी हेच म्हणला असता. अरे तो तर उलट म्हणला असता की कमानीचं राहू द्या, आधी त्यांना मदत करा. रावल्या, अख्खं राज्य बेघर झालंय, लई नुकसान झालंय त्यांचं. अरे लोक तर त्यांना कुठनं मदत करतायत. तर आपण भारतीय म्हणून त्यांची मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही का? रावल्या, विचार कर, त्यांच्या मदतीला सगळ्यात आधी कोण धावून आलं? तर भारतीय सैन्य दल आलं का नाही? तर आपण त्यांची मदत केली तरी त्याच्या आत्म्याला भारीच वाटेल का नाही? मग आपण त्याला सेपरेट वर्गणी गोळा करू की. अरे रावल्या, अरे सारखी सारखी वर्गणी द्यायला जमणार आहे का गावातल्यांना? हा ते बी खरंच आहे म्हणा. शीतल तुझा कसला भारी ब्रेन आहे ग. माझ्याच ब्रेनला काय झालं काय माहित. अगं फास्ट चालना झालंय, लय दिवस झालं. जरा ब्रेनचा व्यायाम करायला पाहिजे. करतो आता. शीतल करूया मदत आपण. हा, फक्त मी त्या भैयाच्या जरा कानावर घालतो. आता त्याला आणि कशा सांगायला पाहिजे? असं कसं? दिस इज अ नॉट. आम्ही एकत्र आहे ना. अरे रावल्या, मी काय म्हणते, तूच कर ना कमानीचा व्यवहार, म्हणजे तुझ्या बाजूनं. त्याला तर पैसा देऊच नकस. आता त्यांनी तुला दिला ना व्यवहार करायला, मग तुझं तू कर की. मग नो 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 नो, त्याला खर्चासाठी द्यायलाच पाहिजे ना. हा, मग एक काम कर. आता काय? हा, हे बघ, असं कर, तो तुझ्याकडे पैसा मागा आला ना की तू त्याला पैसा देऊच नकस, म्हणजे फक्त नाटक कर. मग बघ तो तुझ्याशी कसं वागतोय ते. त्यांना काय होईल मग? त्यानं तुला त्याचं खरं रूप कळ. अरे एकदा वागून तर बघ, जर चांगला वागला तर बेस्टच आहे. पण जर उलट बोलला, अंगावर आला, तर समज काय तर गडबड नक्कीच आहे म्हणून. शीतल तुझं काय बी असतंय बघ. अरे रावल्या, एकदा करून तरी बघ. ओके करतो बाय, करतो. हा, आणि हा, मला फोन करून सांग काय म्हणतोय ती. करतो करतो. शीतलच ना डोक्यात काय बी चाललं असते. असू दे,
शीतल तिच्या डोक्यातली कोडी सोडवून दे, मी माझी पेपरातली कोडी सोडवतो. भावाला हिंदी मध्ये काय म्हणतात पर? भैया. हा भैया तू. नमस्कार राहुल शेठ. नमस्कार नमस्कार. काय बिजी बिजी नाही ना? कुठलं बीजी आणि पीजी, ती जरा कोडी सोडवत बसलो होतो, तेवढंच म्हणलं जरा मेंदूचा व्यायाम होईल ना. बर राहुल शेठ, हा एक जरा महत्वाचं काम होतं. बोला की काय? अरे ते पैसे दिले होते ना तुझ्याकडे कमानीचे, ते पाहिजेत. का हो? का ते कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचेत ना, तर लवकरात लवकर काम चालू केलं पाहिजे. चालतंय की, एक मिनिट. शीतल म्हणली तसं करून बघायचं का एकदा? बघू काय करतोय ती. ती खरं बोलत्या का खोट बोलत्या ती तरी कळलं आपल्याला. भैया नाहीत पैसे. नाहीत म्हणजे? म्हणजे हिथं नाहीत. हा म्हणजे घरी ठेवले असतील ना. एक काम कर, जा घरी घेऊन ये. घरात पण नाहीत. अरे मग कुठे ठेवलेत पैसे? कुठं ठेवल्यात बर? हा बँकेत ठेवल्यात. अरे बँकेत? बँकेत कोणाला विचारून ठेवलेत तू? बँकेत ठेवलं तर जरा नीट राहतील ना. एवढी मोठी रक्कम जवळ ठेवायची म्हणजे अवघड आहे ना. काय चालेल, बरोबर आहे का नाही? हा चल आपण बँकेत जाऊन काढून घेऊन येऊ. चल. हा, पण मी काय म्हणतो, ज्याला कुणाला द्यायचे पैसे त्याला आपण बँकेतनं ट्रान्सफर करू की? लय शहाणपणा करतोय काय? गप पैसे दे म्हणले की द्यायचे, लय पुढचं बोलू नकोस. हे काय जबरदस्ती आहे काय? हाय जबरदस्ती. गप पैसे दे म्हणलं ना द्यायचे. देतो की. गावातलं कोणतर बोलवाय. अरे कशाला कोणाला बोलवायचंय? असं कसं? असं कसं? मी आज पैसे तुम्हाला दिलं आणि उद्या तुम्ही नाही दिलं म्हणलं तर? अरे मी आहे की गावातलाच, मी आहे प्रूफ. तू काय ह्याचाच माणूस आहेस? गावातलं म्हणजे गुरुजी, आत्माराम तात्या, नाना असं कोणतरी मोठं बोलवतं. जा. ए राव द्या, पैसे दे लवकर हं, आम्हाला निघायचंय. रावले, आता बऱ्या बोलांना देतोस का? नाहीतर काय? नाहीतर काय?